लवकरच नवरात्रीचे उपवास येत आहेत आणि उपवासाला नेहमी काय बनवायचं आणि तेच खाऊन कंटाळा येतो। त्यामुळे ही पांढरी शुभ्र जाळीदार इडली घरी नक्की बनवून बघा। सर्वात आधी आपण उपवासाचे प्रीमिक्स कसे बनवायचे ते पाहूया। हे प्रीमिक्स तुम्ही इडली, डोसा, उत्तप्पा, आप्पे बनवण्यासाठी इझिली वापरू शकता। आता हे प्रीमिक्स बनवण्यासाठी इथे मी 1 कप वरई घेतली आहे। किराणा मालाच्या दुकानामध्ये अगदी इझिली वरई मिळून जाते, त्याला काही लोक भगरही म्हणतात। 1 कप वरईसाठी आपण अर्धा कप साबुदाणा घेतलेला आहे। जर तुम्ही हे प्रीमिक्स महिनाभर स्टोअर करून ठेवणार असाल तर त्यासाठी आपल्याला हे मिक्स करून कढईमध्ये 5 ते 10 मिनिट बारीक गॅसवरती भाजून घ्यायचे आहे। हलकासा गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत आपण हे चांगले भाजून घेणार आहोत। आणि जर तुम्ही हे लगेचच वापरण्यासाठी घेणार असाल तर हे भाजण्याची गरज पडत नाही। चांगले भाजून झाले की ते एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि थंड होण्यासाठी ठेवून द्यायचे। थंड झाले की आपण एक स्वच्छ कोरडे मिक्सरचे भांडे वापरणार आहोत। मिक्सरचे भांडे कोरडेच असावे, नाहीतर आपले प्रीमिक्स जास्त दिवस टिकून राहत नाही। मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला हे फिरवून घ्यायचे आहे। ह्याची कन्सिस्टन्सी साधारणतः आपला जाड रवा असतो तशी असावी। पाणी न घालता हे आपण छान वाटून घेणार आहोत। आता एक काचेची बरणी घेऊन ती स्वच्छ कपड्याने पुसून घ्यावी। त्यानंतर आपण बनवलेले हे प्रीमिक्स बरणीमध्ये भरून ठेवावे। अगदी काचेची बरणी अवेलेबल नसेल तर तुम्ही प्लास्टिकची बरणी सुद्धा वापरू शकता। आता एका भांड्यामध्ये आपण 1.5 कप प्रीमिक्स घेणार आहोत। लक्षात ठेवा, ज्या कपने किंवा वाटीने तुम्ही प्रीमिक्स घ्याल त्याच वाटीने अर्धी वाटी किंवा अर्धा कप आपण दही वापरणार आहोत। दही वापरल्यामुळे इडली दिवसभर मऊ राहण्यास मदत होते आणि इडलीची टेस्ट सुद्धा खूप छान लागते। त्यानंतर आपण ह्यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहोत। आता हे प्रीमिक्स मिक्स करण्यासाठी आपण 1 वाटी किंवा 1 कप पाणी वापरणार आहोत। आता हे मिक्स करून घेऊ आणि पाणी घालताना कधीही एकदम सगळे पाणी घालायचं नाही। थोडे पाणी घालून पीठ मिक्स करून घ्यायचे आहे। आपण नेहमीच्या इडलीसाठी जितके पातळ पीठ बनवतो त्यापेक्षा थोडेसे घट्ट पीठ आपल्याला करायचे आहे। साधारणतः पिठाची कन्सिस्टन्सी ह्या पद्धतीने असावी। आता यावरती झाकण ठेवून पीठ 10 मिनिटे भिजून देणार आहोत। आपले पीठ भिजेपर्यंत आपण ओल्या नारळाची चटणी कशी बनवायची ते बघूयात। चटणी बनवण्यासाठी इथे मी अर्धी वाटी ओलं खोबरं घेतलं आहे। तुम्ही सुके खोबरे सुद्धा वापरू शकता। पाऊण वाटी साल काढून घेतलेले भाजलेले शेंगदाणे घेतले आहेत। 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। ह्यामध्ये आपण पाव वाटी दही घालणार आहोत आणि चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत। त्यानंतर थोडे पाणी घालून आपण बारीक हे वाटून घेणार आहोत। अशा पद्धतीने मीडियम कन्सिस्टन्सीची चटणी वाटून घ्यायची आहे। जर तुम्ही उपवासाला जिरे खात असाल तर ह्याला तेलामध्ये किंवा तुपामध्ये जिऱ्याची फोडणी दिली तरी सुद्धा चटणी अप्रतिम लागते। अशा पद्धतीने आपली उपवासाची चटणी रेडी आहे। आता आपलं पीठ रेडी आहे का बघून घेऊया। अशा पद्धतीने आपलं पीठ व्यवस्थित रेडी आहे। जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळही हे भिजत ठेवू शकता। ज्यावेळी आपल्याला इडली बनवायला घ्यायची आहे त्यावेळी ह्यामध्ये पाव चमचा इनो घालायचा आहे। इनो नसेल तर तुम्ही त्या जागी खायचा सोडा किंवा बेकिंग पावडर सुद्धा वापरू शकता।
आपली इडली ही इन्स्टंट इडली असल्यामुळे ह्यामध्ये आपल्याला इनो किंवा सोडा वापरावा लागतो, त्यामुळे आपली इडली फ्लफी होते। जर तुम्हाला सोडा वापरायचा नसेल तर इडली थोडीशी कडक होऊ शकते। इनो घातल्यानंतर त्यावरती आपल्याला थोडंसं पाणी घालून हे मिक्सचर चांगलं फेटळून घ्यायचे आहे, त्यामुळे पीठ चांगले फुलून येते। आता इडली पात्राला थोडे तेल लावून घ्यायचे आणि हे पीठ त्यामध्ये भरून घ्यायचे। ह्या प्रमाणाने साधारणतः 11 ते 12 इडल्या तयार होतात। आता इडलीच्या कुकरमध्ये किंवा स्टीमरमध्ये पाणी घालून ते उकळून घ्यायचे आहे। उकळी फुटली की त्यामध्ये इडली पात्र घालून झाकण लावून मीडियम गॅसवरती आपल्याला बरोबर 15 मिनिटं वाफून घ्यायचे आहे आणि 15 मिनिटांनंतर आपल्या इडली खाण्यासाठी रेडी आहेत। 15 मिनिटांनंतरनं कुकरमधील लगेचच इडली आपण काढून घेणार आहोत। इन्स्टंट इडली असल्यामुळे कुकर थंड होण्याची वाट पाहावी लागत नाही। तुम्ही पाहू शकता इडली किती सुंदर फुगलेल्या आहेत, जाळी छान आलेली आहे, पांढऱ्या शुभ्र इडल्या झालेल्या आहेत। अगदी दिवसभर ह्या इडल्या एकदम मऊ राहतात। उपवासाची ही इडली चटणीबरोबर अगदी अप्रतिम लागते। ह्या नवरात्रीच्या उपवासाला ही इडली घरी नक्की बनवून बघा। व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तोपर्यंत खा, प्या आणि मस्त रहा। धन्यवाद।